Morning to all student. This video is for education purpose only. No copyright infringement. This copyright belongs to its rightful owner. Credit goes to respective online video composers, teacher, institute and speakers, as well as video music composers and singers. रयत शिक्षण संस्था SHM कॉलेज कोपरगाव यांच्यातर्फे आयोजित ऑनलाईन लेक्चर MCOM पार्ट सेकंड सेमिस्टर थर्डमधील आपण सर्व विद्यार्थ्यांचे मी प्राध्यापक खरनार BR हार्दिक स्वागत करते. आज आपण व्यवसाय संशोधन पद्धती या विषयातील प्रकरण नंबर 3 माहितीचे संकलन, मापन आणि श्रेणीकरण व माहिती प्रक्रिया या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. व्यवसायाचे संशोधन करत असताना माहिती संकलित करणे हा संशोधनाचा एक महत्त्वपूर्ण असा घटक आहे. हे आपण यापूर्वीच्या 2 प्रकरणामध्ये अभ्यासले. म्हणजेच कोणत्याही विषयाची सखोल माहिती मिळविण्यासाठी किंवा अध्ययन करण्यासाठी संशोधन केलं जातं असं आपण लास्ट लेक्चरपर्यंत अभ्यासले. आता या प्रकरणामध्ये आपण माहिती संकलित करण्यासाठी हे संकलन कशा प्रकारे केलं जातं, त्याचप्रमाणे माहिती संकलित करण्यासाठी कोणकोणत्या पद्धतींचा वापर केला जाणार आहे, त्यामध्ये प्राथमिक, द्वितीय अशा वेगवेगळ्या माहितीच्या पद्धतींचा आपल्याला इथे डिटेलमध्ये अभ्यास करावायचा आहे. त्याचबरोबर माहिती संकलित करत असताना माहिती संकलनाचे जे स्रोत आहेत त्या स्रोतांचा देखील आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यास करावायचा आहे. त्याचबरोबर माहितीचे मापन, श्रेणीकरण आणि माहिती प्रक्रियाकरण अशा वेगवेगळ्या मुद्द्यांचा देखील आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. तर सर्वप्रथम आपण माहितीचे संकलन या मुद्द्याचा अभ्यास करणार आहोत. माहितीच्या संशोधनामध्ये संशोधन विषयाबाबतच्या माहितीचे संकलन आणि मोजमाप हे पद्धतशीरपणे केले जाते. त्यामुळे संशोधकाला संशोधनाचा प्रश्न सोडविणे, गृहीतकांची चाचणी करणे आणि परिणामांचे मूल्यमापन करणे सहजासहजी शक्य होते. माहितीचे संकलन हा घटक भौतिक आणि सामाजिक शास्त्र, समाजशास्त्र, व्यवसाय इत्यादींसारख्या अभ्यास विषयामध्ये सारखाच असतो. केवळ विषयानुसार याच्या पद्धतीमध्ये बदल होताना आपल्याला दिसून येतात. म्हणजेच काय तर संशोधन करत असताना संशोधनकर्ता काय करतो तर एखाद्या गोष्टीचं ज्यावेळेस संशोधन करायचं असतं त्यावेळेस संशोधन करण्यापूर्वी त्याचं नियोजन करतो. नियोजन केल्यानंतर म्हणजे समग्राचं नियोजन केल्यानंतर त्यामध्ये आपण माहिती कशा प्रकारे संकलित करावी, संशोधन कार्य यशस्वी होण्यासाठी आपण कोणकोणती पूर्वतयारी करावी अशा वेगवेगळ्या मुद्द्यांचा समावेश या माहिती संकलन घटकामध्ये संशोधनकर्ता करत असतो. यासाठी तो वेगवेगळ्या नमुन्यांची निवड करत असतो, वेगवेगळी गृहीतके मांडत असतो आणि अशा नमुन्याची निवड केल्यानंतर तो त्या नमुन्यामधून माहिती संकलन करण्यासाठी काही साधनांचा वापर करत असतो. मग अशा माहिती संकलनामध्ये कोणकोणते स्रोत वापरले जातात त्या स्रोतांचा आपल्याला इथे अभ्यास करावायचा आहे. तर या ठिकाणी माहिती संकलनाचे जे स्रोत आहेत त्या स्रोतांचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. तर हे स्रोत कोणते आहेत? प्रामुख्याने चलांची मात्रात्मक किंवा गुणात्मक मूल्ये म्हणजे माहिती किंवा तथ्य असं आपण म्हणतो. म्हणजेच जे चल आपण निवडलेले आहेत त्या चलांची संख्येच्या स्वरूपात, आकड्याच्या स्वरूपात मांडलेली मूल्य म्हणजेच माहिती किंवा तथ्य असं म्हटलं जातं. यामध्ये संख्यात्मक आकड्यांचा विचार केला जातो, चित्रांचा विचार केला जातो, आकृत्या, वेगवेगळ्या कल्पना इत्यादी घटकांचा समावेश केला जातो. माहितीचे आकलन करण्यासाठी संशोधकाने माहितीचे विश्लेषण करणं आवश्यक असते. माहिती विश्लेषणाच्या वेगवेगळ्या पद्धतींचा तो इथे विचार करत असतो आणि त्याद्वारे माहिती
स्पष्ट करण्याचा संशोधनामध्ये विचार केला जातो. संशोधनामध्ये वेगवेगळ्या पद्धती असल्या तरी माहिती हा प्रत्येक संशोधनातील एक महत्त्वाचा घटक असतो. माहितीचे प्रामुख्याने 2 प्रकारात वर्गीकरण केले जाते. ते 2 प्रकार म्हणजे पहिली आहेत ती म्हणजे प्राथमिक माहिती तथ्य आणि दुसरं आहेत ते म्हणजे आपण पुढे बघणार आहोत ते म्हणजे द्वितीय माहिती तथ्य. तर त्यातला आपण माहिती संकलनाचा पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे प्राथमिक माहिती, याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. तर प्राथमिक माहिती किंवा प्राथमिक तथ्य म्हणजे काय? जेव्हा संशोधनकर्ता स्वतः अध्ययन क्षेत्रात जाऊन संशोधन विषय किंवा समस्येच्या संदर्भात तेथील व्यक्तींकडून मुलाखत अनुसूची किंवा प्रश्नावलीच्या सहाय्याने माहिती जमा करतो तेव्हा त्यास प्राथमिक माहिती असं म्हणतात. म्हणजेच काय, तर या प्राथमिक तथ्यामध्ये किंवा प्राथमिक माहितीमध्ये काय केलं जातं, जो संशोधनकर्ता आहे तो संशोधनकर्ता ज्या विषयाचं अध्ययन करायचं आहे ते अध्ययन करत असताना मुलाखत अनुसूची किंवा प्रश्नावलीच्या सहाय्याने प्राथमिक माहिती गोळा करतो, म्हणून याला प्राथमिक तथ्य किंवा प्राथमिक माहिती असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ, जर एखाद्या संशोधकाला विविध कंपन्यांमधील कामगार आपल्या नोकरीबद्दल किती समाधानी आहेत याबद्दल संशोधन करायचे, तर अशा वेळेस तो काय करतो, एक अनुसूची तयार करतो आणि नमुन्याबद्दल निवड करण्यात आलेल्या कामगारांना तो भेटतो. म्हणजेच ज्या ज्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या समाधानाचं किंवा असमाधानाचा आपल्याला विचार करायचा आहे त्या कर्मचाऱ्यांना तो स्वतः भेटतो आणि त्यांची मते जाणून घेतो. आणि ही सर्व संशोधनासाठी गोळा करण्यात आलेली जी माहिती आहे ती माहिती तो आपल्या संशोधनासाठी वापरतो, म्हणून तिला म्हटलं जातं प्राथमिक माहिती. कारण इथे संशोधनकर्त्याने काय केलं आहे की वैयक्तिक स्वरूपात ती माहिती मिळवलेली आहे, म्हणून तिला म्हटलं जातं प्राथमिक माहिती. म्हणजेच ज्या संशोधनामध्ये संशोधनकर्ता मुलाखतीद्वारे, अनुसूचीद्वारे किंवा प्रश्नावलीद्वारे जनसंख्येची मते जाणून घेतो आणि संशोधन मांडतो त्यावेळेस त्याला म्हटलं जातं प्राथमिक माहिती किंवा प्राथमिक तथ्य. तर असे प्राथमिक तथ्य गोळा करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जातो. तर यामध्ये प्रामुख्याने 3 पद्धती आहेत, प्रयोग पद्धत, सर्वेक्षण पद्धत आणि निरीक्षण पद्धत. यातली पहिली पद्धत आपण अभ्यासणार आहोत ती म्हणजे प्रयोग पद्धती. प्राथमिक माहिती संकलित करण्याची पहिली पद्धत आहे ती म्हणजे प्रयोग पद्धती. प्राथमिक माहितीचे संकलन प्रयोग पद्धतीद्वारे केले जाते. प्रयोग पद्धतीमध्ये समान वैशिष्ट्ये असणाऱ्या लोकांच्या विविध प्रकारच्या परिस्थिती निर्माण केल्या जातात. अशा वातावरणातील संबंधित घटकांचे इथे नियंत्रण केले जाते आणि त्यानंतर त्याच्या विविध प्रतिक्रिया तपासल्या जातात. म्हणजेच इथे काय केलं जातं, आपण जी प्राथमिक स्वरूपात माहिती गोळा केलेली आहे ते प्रयोगाद्वारे सिद्ध करण्याचा संशोधनकर्ता प्रयत्न करत असतो. या प्रयोग पद्धतीमुळे एखादी व्यक्ती विशिष्ट परिस्थितीचे किंवा विशिष्ट प्रकारचे वर्णन का करते याचे उत्तर मिळण्यास आपल्याला मदत होते. म्हणजेच आपण प्राथमिक सर्वेक्षणाद्वारे, प्रश्नावलीच्या सहाय्याने, मुलाखतीद्वारे जर संशोधनासाठी माहिती कलेक्ट केली असेल, माहिती गोळा केली असेल, तर अशा माहितीमध्ये एखादी व्यक्ती विशिष्टच विषयाचं वर्णन का करते, एखाद्या घटकालाच का प्राधान्य देते, याचं उत्तर देखील आपल्याला लगेच मिळू शकतो. कारण ही माहिती कशी आहेत, प्रायमरी स्टेजला आहेत, प्राथमिक स्तरावर आहेत, त्यामुळे ती त्या संशोधनकर्त्याला तिचं उत्तर लगेच मिळते. म्हणजेच आपण जर समजा इथे दुसरं उदाहरण मी तुम्हाला सांगेल की जर आपण समजा खरेदीदाराचं इथे उदाहरण घेतलं, खरेदीदार वस्तूच्या किमतीबाबत समाधानी आहेत की असमाधानी आहेत, किंवा एखादीच वस्तू ग्राहक का खरेदी करतो, वारंवार त्याच वस्तूला का प्राधान्य देतो, याबाबत जर आपल्याला विचार करायचा असेल तर ते देखील आपल्याला या संशोधनातून सहजासहजी मिळू शकतं. म्हणजेच काय आहे की प्रयोग पद्धत ही अशी पद्धत आहे की यामध्ये संशोधनकर्त्याला प्राथमिक स्वरूपात माहिती जमा करत असताना
खरेदीची किंमत असेल, कर्मचाऱ्यांचा अभ्यास असेल, निरीक्षण किंवा प्रश्नावली असेल, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांचा अभ्यास करत असताना त्याला त्या विषयाचं उत्तर लगेच मिळू शकतं, कारण ही माहिती कशी गोळा केली आहे, प्राथमिक स्तरावर. मग अगदी यामध्ये प्राथमिक माहिती गोळा करत असताना इथे नवीन वस्तू असेल किंवा जुने ग्राहक असेल, त्यांच्या वैद्यकीय किंवा मानसशास्त्रीय घटकांचा जरी आपल्याला अभ्यास करावायचा असेल, तर अशा वेळेस आपल्याला निष्कर्षावरील विभिन्न चलावर नियंत्रण ठेवणे यातून शक्य होतं. यासाठी संशोधनामध्ये प्रयोग पद्धतीचा अवलंब केला जातो. त्यानंतर दुसरी पद्धत आहे ती म्हणजे सर्वेक्षण पद्धती. सामाजिक घटनांचे संबंधित असलेले निरीक्षण म्हणजे सामाजिक सर्वेक्षण होय. या सर्वेक्षणाच्या आधारे सामाजिक घटना, व्यवहार आणि सामाजिक तत्वांचा शोध घेतला जातो. म्हणजेच सर्वेक्षण पद्धती काय आहेत की सामाजिक सर्वेक्षणाचा जो काही संबंध आहे तो कोणत्याही सामाजिक अवस्था, स्थिती, परिस्थिती आणि समस्यांशी असतो. कारण सर्वेक्षण पद्धतीमध्ये सामाजिक घटनेचे निरीक्षण केले जाते. या पद्धतीमुळे सार्वजनिक जीवनाशी संबंधित असणारे जे विविध पैलू आहेत त्या पैलू आणि व्यवहाराच्या संबंधात संख्यात्मक तथ्यांचे संकलन या सर्वेक्षण पद्धतीद्वारे करणं शक्य होतं. प्रामुख्याने सर्वेक्षण पद्धतीचे 2 प्रकारात वर्गीकरण केलेले आहे. त्याची पहिली पद्धत आहे ती म्हणजे प्रश्नावली पद्धत. बघा सर्वेक्षण काय आहेत तर आपण सामाजिक घटनांचा अध्ययन करण्यासाठी या सर्वेक्षण पद्धतीचा अवलंब करत असतो. सामाजिक घटना, व्यवहार किंवा तत्वांचा शोध घेण्यासाठी देखील या पद्धतीचा आपण अवलंब करतो. प्रामुख्याने या सर्वेक्षण पद्धतीचा पहिला जो प्रकार आपण अभ्यासत आहोत तो म्हणजे प्रश्नावली पद्धत. संशोधन अध्ययनाचे क्षेत्र विस्तृत असेल तर कधीकधी संशोधनकर्त्यास प्रत्यक्ष संपर्क ठेवून तथ्य संकलन करणे शक्य होत नाही. अशा वेळी संबंधित विषयाची एक प्रश्नावली संशोधनकर्ता तयार करतो आणि अशी प्रश्नावली तयार केल्यानंतर पोस्टाद्वारे माहिती देऊ शकणाऱ्या त्या क्षेत्राकडील व्यक्तींकडे ती पाठवली जाते आणि त्या व्यक्तींकडून उत्तरे मागवली जातात. म्हणजेच सर्वेक्षण संशोधनाची ही पद्धत कशी आहे की समोरील व्यक्तीला विशिष्ट विषयावर केवळ प्रश्न विचारले जातात. अगदी ते प्रत्यक्ष मुलाखत घेऊन किंवा पोस्टाद्वारे विविध प्रश्नावलीच्या साहाय्याने प्रश्न पाठवूनही तो सर्वेक्षण करू शकतो. मग ही प्रश्नावली प्रत्यक्ष स्वरूपात किंवा अप्रत्यक्ष पोस्टाद्वारे किंवा आता सध्या इंटरनेटद्वारे देखील आपण ह्या प्रश्नावली पद्धतीचा त्वरित वापर करून प्रश्नांची उत्तरे मागवू शकतो. यासाठी ही प्रश्नावली पद्धत वापरली जाते. यामध्ये केवळ त्या संबंधित व्यक्तीला प्रश्न विचारून उत्तरे त्या संशोधनकर्त्याला अपेक्षित असतात आणि त्या प्रश्नाची संबंधित उत्तरे, अनुरूप उत्तरे जर संशोधनकर्त्याला मिळाली तर संशोधनकर्ता त्याचं संशोधन यशस्वीपणे पूर्ण करण्यास त्याला शक्य होतं. त्यानंतर पुढची पद्धत आहे ती म्हणजे मुलाखत पद्धत. आता सर्वेक्षण संशोधनामध्ये काय केलं जातं, सामाजिक सर्वेक्षण केलं जातं. सामाजिक घटनांचे, पैलूंचे, व्यवहारांचे या ठिकाणी संशोधन केलं जातं, त्याचं सर्वेक्षण केलं जातं आणि माहिती मांडली जाते. तर प्रश्नावली, यामध्ये प्रश्नावली पद्धतीत काय केलं आहे की प्रश्न विचारून अपेक्षित जी उत्तरे आहेत ती उत्तरे मिळाल्यानंतर संशोधनकर्ता काय करतोय, आपल्या संशोधनाला सुरुवात करतोय. मात्र मुलाखत पद्धत कशी आहे, ज्या विषयाचं आपल्याला संशोधन करायचं आहे, ज्या घटनांचं संशोधन करायचं आहे त्या संबंधित व्यक्तीशी स्वतः संशोधनकर्ता संभाषण, चर्चा किंवा गप्पा गोष्टी इत्यादींद्वारे माहिती एकत्रित करतो. त्यामुळे संबंधित क्षेत्रातील जाणकार व्यक्तीकडून त्या क्षेत्रातील सामाजिक प्रक्रियांबाबत संशोधनकर्त्याला माहिती मिळू शकते. म्हणजेच मुलाखत पद्धतीमध्ये प्रत्यक्ष समोरासमोर संशोधनकर्ता आणि माहिती देणारी व्यक्ती अशा समोरासमोर उभ्या राहून एकमेकांना
मुलाखत देऊन त्या विषयाची माहिती संशोधनकर्ता मिळवत असतो. यासाठी ही मुलाखत पद्धत सर्वेक्षण संशोधनामध्ये वापरली जाते. त्यानंतर तिसरी पद्धत आहे ती म्हणजे निरीक्षण पद्धत. निरीक्षण पद्धतीमध्ये संशोधनकर्ता प्रत्यक्ष स्वतः अध्ययन क्षेत्रात जाऊन आपल्या विषयातील संबंधित घटना, वस्तू, व्यवहार इत्यादी संबंधीची माहिती आणि नोंदी तो गोळा करतो आणि त्याद्वारे त्या विशिष्ट क्षेत्रातील लोकांचे राहणीमान, सण समारंभ, प्रथा, भाषा, व्यवहार इत्यादीद्वारे निरीक्षण करण्यासाठी या पद्धतीचा तो अवलंब करत असतो. यासाठी या निरीक्षण पद्धतीचा वापर केला जातो. थोडक्यात काय तर निरीक्षण पद्धत काय आहे तर ज्या विशिष्ट क्षेत्राचं आपल्याला संशोधन करायचं आहे त्या क्षेत्रातील लोकांचं राहणीमान, रीतिरिवाज, सण समारंभ, प्रथा, त्यांच्या भाषा, त्यांचे व्यवहार या संबंधीची माहिती तो गोळा करतो आणि त्यानंतर त्यामध्ये सहभागी असणारे आणि सहभागी नसणारे अशा दोन्ही घटकांची माहिती तो गोळा करत असतो. यासाठी ही निरीक्षण पद्धती अवलंबिली जाते. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत ते म्हणजे प्राथमिक माहिती किंवा तथ्यांचे महत्त्व. प्राथमिक माहिती ही महत्त्वपूर्ण असते कारण यामध्ये संशोधनकर्ता जी माहिती मिळवत असतो ती प्राथमिक स्तरावर मिळवत असतो. म्हणून संशोधन हे प्राथमिक माहितीशिवाय होऊच शकत नाही. कुठलंही संशोधन करा त्यामध्ये थोड्या प्रमाणात का होईना आपल्याला प्राथमिक माहिती मिळविणे अपेक्षित आहे. आता तुम्ही जर म्हटलं की प्राथमिक माहिती आपल्याला न मिळवता संशोधन करणं शक्य आहे तर ते शक्य नाही. मग तुम्ही काय म्हणाल की ठीक आहे आम्ही गुगलवरती जातो, माहिती मिळवतो आणि संशोधन करतो. तर त्यामध्ये प्रत्येक त्या विषयाशी संबंधित मिळणारी जी माहिती आहे ती माहिती सत्य आणि वास्तववादी असेलच याची आपल्याला शाश्वती देता येत नाही. मग यासाठी प्राथमिक माहिती ही प्रत्येक संशोधनासाठी मूळ किंवा पाया मानली जाते. कारण केवळ द्वितीय माहितीवर आधारित असलेले संशोधन ही खात्रीशीर नसते. त्यामध्ये बरीचशी माहिती ही अवाजवी असते किंवा चुकीची असते किंवा कमी प्रमाणात असते. अशा कोणत्याही प्रकारे ती माहिती असू शकते. मात्र प्रत्यक्ष मिळवलेली जी माहिती आहे ती वास्तव आणि सत्य असते. कारण प्राथमिक माहितीमध्ये लोक बदल करू शकत नाही. म्हणून प्राथमिक माहितीचे किंवा तथ्यांचे जे महत्त्व आहे ते आपल्याला पुढील मुद्द्यांच्या साहाय्याने अभ्यासता येईल. तर प्राथमिक माहितीचं महत्त्व आपल्याला पहिल्या मुद्द्यातून स्पष्ट करता येईल ते म्हणजे वैधता. वैधता हा संशोधन प्रक्रियेतील एक महत्त्वाचा घटक आहे. आता वैधता कशाला म्हटलं जातं तर संशोधनाला विश्वसनीय आणि वैज्ञानिक ठरविणारी संशोधनाची एक प्रकारची गुणवत्ता म्हणजेच काय वैधता. बघा वैधता म्हणजे काय तर संशोधनाला विश्वसनीय, संशोधन करण्यासाठी विश्वसनीय, खात्रीशीर, संशोधनाला विश्वसनीय आणि वैज्ञानिक ठरविणारी संशोधनाची एक प्रकारची गुणवत्ता म्हणजेच काय वैधता. संशोधन प्रक्रियेतील तर्कशुद्ध आणि स्वीकार्यता वाढविण्यासाठी या प्रक्रियेमध्ये वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला जातो. संशोधन वैध ठरण्यासाठी, तर्कशुद्ध ठरण्यासाठी या प्रक्रियेमध्ये वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब केला जातो. संशोधनामध्ये प्राथमिक माहितीचा वापर करून संशोधनाची वैधता वाढविता येते. लक्ष्य समग्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नमुन्यांकडून प्राप्त करण्यात आलेली प्रत्यक्ष माहिती संपूर्ण लक्ष्य समग्रासाठी वैध ठरणारी माहिती निर्माण करू शकते. म्हणजेच ती अधिक व्यवहार्य, विश्वसनीय ठरण्यासाठी यामध्ये प्राथमिक स्तरावर संशोधन करणं अपेक्षित असतं. त्यानंतर दुसरं महत्त्व आहे ते म्हणजे सत्यता. संशोधनामध्ये सत्यता हा एक महत्त्वाचा घटक आहे. जर संशोधकांनी संशोधन करत असताना वैयक्तिक पूर्वग्रह किंवा चुकीच्या माहितीचा वापर केला तर संशोधनाच्या सत्यतेबाबत प्रश्न निर्माण होऊ शकतात. माहितीवर विश्लेषण आणि पृथक्करण करण्यासाठी वापरण्यात आलेल्या पद्धती ह्या वैध आणि माहितीच्या प्रकारासाठी सुयोग्य असल्या तरी
संशोधनाची प्राथमिक साधने आणि माहिती ही अधिक खात्रीशीर ठरू शकते. संशोधनाची सत्यता तपासून पाहण्यासाठी प्राथमिक स्रोतामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल आपल्याला करता येत नाही, कारण जी माहिती आपण मिळवलेली आहे ती कशी आहेत, सत्य आहेत, वास्तववादी आहेत. आपण प्रत्यक्ष ती कलेक्ट केली, गोळा केलेली आहेत. म्हणून आपल्याला प्राथमिक स्तरावर जी माहिती गोळा केलेली आहे त्यात बदल करता येत नाही, कारण ती कशी असते, सत्य असते, वास्तववादी असते. हे प्राथमिक तथ्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर पुढचं जे महत्त्व आहे ते म्हणजे विश्वसनीयता. संशोधन हे विश्वास ठेवण्याजोगे आहे की नाही याबद्दलची खात्री म्हणजेच संशोधनाची विश्वसनीयता होय. आपण प्राथमिक स्तरावर जी माहिती गोळा केलेली आहे ती स्वतः त्या व्यक्तींच्या भेटी घेऊन किंवा त्या विशिष्ट प्रदेशाला भेट देऊन, प्रश्नावलीच्या साहाय्याने, मुलाखत घेऊन, चर्चा घेऊन, सभा घेऊन, अशा वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्यक्ष मिळवलेली आहेत. म्हणजेच ती कशी आहेत, वास्तव आहेत, आणि शिवाय कशी आहेत, ती विश्वसनीय आहेत. म्हणून संशोधन करत असताना संशोधनामध्ये प्राथमिक माहितीच्या साहाय्याने प्राथमिक माहितीद्वारे आपल्याला संशोधनामध्ये जी काही तथ्ये मिळालेली आहेत ती विश्वसनीय, सत्य आहेत, हे आपण केवळ प्राथमिक माहितीच्या आधारेच सांगू शकतो. अशा प्रकारे आपल्याला प्राथमिक माहितीचे महत्त्व स्पष्ट करता येईल. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे प्राथमिक माहिती किंवा तथ्यांचे फायदे. त्यात पहिला फायदा आहे ते म्हणजे विश्वसनीय माहिती. बघा, आत्ताच आपण बघितलं की प्राथमिक माहितीमध्ये आपण माहिती गोळा करत असताना ती प्रत्यक्ष स्वरूपात गोळा करत असतो. प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन आपण माहिती गोळा करतो आणि त्याद्वारे त्याचं अध्ययन करत असतो, ते संशोधन मांडत असतो. मग यामध्ये संशोधन करता प्रत्यक्ष माहिती संकलित करत असल्यामुळे गोळा केलेली माहिती ही विश्वसनीय असते, ती सत्य असते. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अवाजवीपणा आपल्याला आढळून येत नाही किंवा असत्यता दिसून येत नाही. म्हणून ही माहिती कशी असते, विश्वसनीय. त्यानंतर पुढचा फायदा आहे तो म्हणजे आत्मनिष्ठता. संशोधन करता स्वतः लोकांशी संपर्क साधून माहिती प्राप्त करतो. अशी जी माहिती आहे ती प्रत्यक्ष संकलित केलेली असल्यामुळे या माहितीमध्ये कृत्रिमपणा नसतो, म्हणजे ती स्वतः तयार केलेली नसते, तर ती कशी असते, विश्वसनीय असते. कारण संशोधन करता माहिती गोळा करत असताना प्रत्यक्ष उत्तरदात्यांकडून ती गोळा करतो. निरीक्षण, मुलाखत, अनुसूची अशा माध्यमांद्वारे ती गोळा करत असताना संशोधनकर्त्याचा प्रत्यक्ष त्या उत्तरदात्या व्यक्तींशी संपर्क येतो आणि अशाद्वारे त्या व्यक्तींशी प्रत्यक्ष प्रश्न विचारून किंवा चर्चा करून, सभा घेऊन माहिती मिळविल्यामुळे ही तथ्ये कशी असतात, आत्मनिष्ठ असतात. शिवाय ती कशी असतात, विश्वसनीयही असतात. त्यानंतर पुढचा फायदा आहे तो म्हणजे कमी खर्च. प्राथमिक स्रोतांद्वारे खूप दूरवर असलेल्या उत्तरदात्यांकडून तथ्य गोळा केली जातात. यामध्ये प्रश्नावलीच्या माध्यमातून संशोधन करता एकाच वेळी खूप दूरच्या उत्तरदात्यांकडून तथ्य गोळा करू शकतो. त्यामुळे ही पद्धत कमी खर्चाची आहे, कारण यासाठी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर खर्च करण्याची आवश्यकता नसते. म्हणून प्राथमिक माहितीद्वारे गोळा करण्यात येण्यासाठी प्राथमिक माहिती गोळा करण्यासाठी जो खर्च येतो तो खर्च अत्यंत कमी असतो. त्यानंतर ही झाली प्राथमिक माहिती किंवा तथ्यांचे फायदे. त्यानंतर पुढचा पॉईंट आपण अभ्यासणार आहोत ते म्हणजे प्राथमिक माहितीचे तोटे. ज्याप्रमाणे नाण्याला दोन बाजू असतात त्याचप्रमाणे प्रत्येक घटकाला, प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. जेवढे प्राथमिक तथ्य किंवा माहितीचे फायदे आहेत त्याचप्रमाणे त्याचे काही तोटेही असतात, काही मर्यादाही असतात. असे तोटे कोणते, तर त्यातला पहिला तोटा आहे ते म्हणजे पूर्वग्रहांची शक्यता. यामध्ये संशोधकाने मोठ्या प्रमाणात पूर्वग्रह होऊ शकतो. संशोधन करत असताना अनेक वेळी त्या विषयाशी संबंधित वेगवेगळ्या घटकांवरती संशोधन करत असताना संशोधकांमध्येच काही वेळेस पूर्वग्रह होऊ शकतात. जोपर्यंत संशोधन करता
उत्तरदाते आणि माहिती संकलनाच्या पद्धतीशी प्रामाणिक राहत नाहीत तोपर्यंत संशोधनाचे निष्कर्ष हे विश्वसनीय ठरत नाही. काही वेळेस त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असते, पूर्वग्रह असू शकतो. मग अशा वेळेस उत्तरदात्यांकडून मिळालेली माहिती ही विश्वसनीय आहे किंवा नाही याबाबत त्याला खात्री देता येत नाही. मग यासाठी संशोधनकर्ता उत्तरदाते आणि माहिती संकलनाच्या पद्धती या दोन गोष्टींमध्ये जर विश्वसनीय स्वरूपात माहिती मिळवत नसेल, त्यांच्यामध्ये पूर्वग्रह असेल, तर मिळालेली माहिती सत्य असेलच याची शाश्वती देता येत नाही आणि त्यातून मांडलेले निष्कर्ष देखील चुकीचे असण्याची शक्यता असते. त्यानंतर पुढची समस्या आहे ती म्हणजे नमुना निवडीची समस्या. प्राथमिक माहिती गोळा करण्यामध्ये असणारी ही दुसरी समस्या आहे, ती म्हणजे नमुना निवडीची. जर संशोधनाचे अर्थपूर्ण निष्कर्ष प्राप्त करायचे असतील तर संशोधकाने एक प्रातिनिधिक नमुना निवडण्याची आवश्यकता असते. परंतु अशा प्रकारच्या प्रातिनिधिक नमुना निवडणे हे काम सोपे नसते. प्रत्येक घटकाचा नमुना निवडणं आपल्याला शक्य होत नाही. त्यामध्ये बऱ्याचशा प्रकारची क्लिष्टता निर्माण होण्याची शक्यता असते, अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते. मग या ठिकाणी नमुना म्हणून कशाची निवड करावी? जसं ग्राहकांचा विचार केला, वस्तूच्या खरेदी किमतीबाबत ग्राहक समाधानी आहेत की असमाधानी आहेत याबाबत तुम्हाला संशोधन करायचं आहे. ग्राहक समाधान, तुम्ही एखादं प्रॉडक्ट घेतलं तर त्या प्रॉडक्टमध्ये असंख्य प्रकारचे ग्राहक आहेत, मग नेमका कोणता ग्राहक नमुना म्हणून निवडावा यामध्ये देखील संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणजे थोडक्यात काय तर प्राथमिक माहिती गोळा करताना नमुना निवडीमध्ये देखील समस्या निर्माण होते. त्यानंतर पुढचा तोटा आहे तो म्हणजे वेळखाऊ पद्धत. प्राथमिक माहिती संकलन हे योग्य रीतीने होण्यासाठी संशोधन योजनेच्या निर्मिती आणि अंमलबजावणीची आवश्यकता असते. संशोधन प्रकल्प हाती होण्याचे ठरवल्यापासून ते निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापर्यंतचा जो कालावधी आहे तो द्वितीय माहिती प्राप्त करण्यासाठी लागणाऱ्या कालावधीपेक्षा निश्चितच जास्त असतो. कारण प्राथमिक माहिती गोळा करण्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष तिथे भेट देऊन माहिती मिळवावी लागते. मात्र द्वितीय माहितीमध्ये अशा प्रकारे आपल्याला तिथे प्रत्यक्ष जाऊन भेट देण्याची गरज नसते. आज तुम्ही कोणत्याही विषयाची माहिती इंटरनेटवरती गेला, गुगलवरती गेला, तुम्हाला लगेच ती माहिती मिळू शकते काही मिनिटात, काही सेकंदात. म्हणजेच द्वितीय माहितीपेक्षा प्राथमिक माहिती संकलन करण्यामध्ये जास्त वेळ जातो, म्हणून ही पद्धत कशी आहेत? वेळखाऊ आहेत. त्यानंतर चौथी मर्यादा आहे ती म्हणजे माहिती संकलन पद्धतीच्या मर्यादा. प्राथमिक माहिती संकलन पद्धतीच्या मर्यादा या प्राथमिक माहितीसाठी तोट्याचे ठरते. कारण सर्वच प्राथमिक स्तरावर गोळा केलेली जी माहिती आहे ती आपल्याला पूर्णपणे मिळेलच असं नाही. थोड्याफार प्रमाणात का होईना आपल्याला द्वितीय तथ्यांचा किंवा द्वितीय स्रोतांचा आधार घ्यावा लागतो. कारण यात आपल्याला पूर्णपणे माहिती मिळणं शक्य नसतं. आणि त्यानंतर पाचवा तोटा आहे ते म्हणजे चुकीचे अभिप्राय. जर संशोधनामध्ये उत्तरदात्यांकडून अभिप्राय घेण्याचा समावेश करण्यात आला तर हे अभिप्राय चुकीचे असण्याची दाट शक्यता असते. उत्तरदाते ज्यावेळेस अभिप्राय देतात, अभिप्राय म्हणजे आपण त्याला काय म्हणू? प्रतिक्रिया म्हणू. तर उत्तरदाते ज्यावेळेस त्यांचा अभिप्राय देतात त्यावेळेस ते त्यांच्या पूर्वग्रहांनुसार देत असतात. त्यांना आलेल्या अनुभवांवरती ते मांडत असतात, पण दरवेळी पूर्वीचे अनुभव हे पुढे मिळतीलच याची शक्यता नसते. म्हणून यामध्ये मिळणारे जे अभिप्राय आहेत ते अभिप्राय देखील चुकीचे असण्याची शक्यता असते. अशा प्रकारे आपल्याला प्राथमिक माहिती किंवा तथ्यांची संकलन पद्धती, त्याचे महत्त्व, त्याचे फायदे आणि तोटे स्पष्ट करता येईल. राहिलेला भाग आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.